आजचा व्हिडिओ स्पेशल डोसावाल्यांसाठी। हा दावणगिरी डोसा फक्त आपल्या विट्यातच भेटतो। विट्याच्या मॉल कडून डायरेक्ट आपली गाडी चौंडेश्वरी चौकात घालू। सॉरी बर का, अण्णा आलता अंगात। आता होऊया मराठी भाषेत। ए पिंट्या, लाव रे ते गाणं। डोसा इडली अरे बाबा हे नव रे, दुसरं गाणं लाव। आजा तू लाव। राहू दे बाबा तुमची गाणी। आता मालक काय म्हणतात ऐक। शेजवान चटणी माझी स्वतः बनवलेली। ओके. जास्त बनवले शेजवान चटणी कॅन मधला वापरत नाही तर 100-125 किलोचा चितळीत ब्रँडचा सॉस वापरतो। आता आपण आता बटर शेजवान बनवतोय, हे शुद्ध मी डेलीच्या ब्रँडच्या कंपनीचं लोणी वापरतोय। फालतू फालतू मार्केटचं कुठं लोणी वापरत नाही, शुद्ध लोणी एकदम वापरतोय। लोणी करपणे म्हणून थोडंसं आपण यात तेल वापरतोय, कारण लोणी करप हाय फ्लेम असते त्यामुळं। आणि हा डोसा यात आपण भाजून घेतोय। खरंच बरं का, आज असा आयुष्यात पहिल्यांदा डोसा खाल्ला जिथं बघून आणि खाऊन समाधान वाटलं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। विट्यातच वेगळं काहीतरी आपल्याला दावणगिरी डोसा पाहिजे, तर त्यांचा आपण शेजवान डोसा बघणार आहे आणि क्वालिटी सांगतो मला कशी। आता आपण व्हिडिओ प्रमोशनचा करतोय म्हणून तसा काही विषय नाही। लिटरली डोसा एक नंबर आणि क्वालिटी स्टफिंग तर फुल्ल भरलेले आहे। आता खूप जण लोणी डोसा, दावणगिरी डोसा ह्यामध्ये खूप जण कन्फ्यूज आहेत, पण त्यांचं कन्फ्युजन आपण दूर करणार आहे। ही अशी जाळी दिसली का मनाचं प्युअर क्वालिटीचा दावणगिरी डोसा आहे आणि हा आपल्या विट्यात खायला भेटतंय, हे आपलं नशीब आहे। मित्रांनो, खरंच प्युअर आणि क्वालिटी खायचं असेल तर विठ्ठल डोसाला ट्राय करा।